नमस्कार मंडळी, शेतकरी ज्ञान या आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका प्रश्नावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्रातल्या घराघरात बांधाबांधावर सध्या चर्चेला जातोय. तो म्हणजे आपलं हे भयंकर असं कांदा संकट. आज आपला बळीराजा अक्षरशः रस्त्यावर आलाय, जगण्याच्या एका भीषण झुंजीत उतरलाय. आणि हे सगळं का घडतंय, यामागचं नेमकं अर्थकारण काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही शेतकरी ज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण शेतीशी निगडीत असेच अत्यंत महत्त्वाचे आणि सखोल विश्लेषणाचे व्हिडिओज आपण इथं नियमितपणे आणत असतो. चला तर मग या संकटाच्या मुळाशी जाऊया. आता आपण थोडं जमिनीवरच्या वास्तवाकडे वळूया. थेट बांधावर सध्या काय परिस्थिती आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आता हे बीड जिल्ह्यातल्या नेकनूर इथल्या एका शेतकऱ्याचं उदाहरण पाहिलं तर खरंच डोळ्यात पाणी येतं. विचार करा, तब्बल 41 गोण्या कांदा बाजारात नेला. त्यामागे किती महिने ऊन पावसात काढलेले कष्ट असतील. पण हातात काय आलं? हमाली, तोलाई आणि इतर सगळी कपात वजा जाता उरले फक्त 519 रुपये. म्हणजे साधी मजुरीसुद्धा निघाली नाही. धाराशिवच्या भगवान साबळे यांची गोष्ट तर याहूनही काळीच पिळवटून टाकणारी आहे. त्यांनी 2.5 एकरात तब्बल 600 गोण्या कांदा काढला. पण बाजारात भाव काय मिळाला? फक्त 1 रुपया किलो. शेवटी हताश होऊन या माणसाने स्वतःच्याच हातानं आपलं उभं पीक जाळून टाकलं. किती भयंकर हतबलता असेल ही. आणि या अशा हतबलतेतूनच मग संतापाचा स्फोट होतो. पैठणचे शेतकरी सुधाकर सुलतानी यांचं हेच उदाहरण घ्या. त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कांदा आणि सोबत अवघ्या 1 रुपयाची मनी ऑर्डर निषेध म्हणून पाठवली. हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. जेव्हा एक शेतकरी असा मार्ग निवडतो तेव्हा समजून घ्यायचं की पाणी आता नाकावरून जायला लागलंय. पण हा संताप काही एका रात्रीत आलेला नाहीये. यामागे एक अतिशय क्रूर असा अर्थचक्र फिरतंय. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव का मिळतोय? हा सगळा आर्थिक फटका नेमका बसतोय कसा? हे गणित समजून घेण्यासाठी हा एक आकडा कायम लक्षात ठेवा. 1500 ते 1700 रुपये. आजच्या घडीला फक्त 1 क्विंटल कांदा पिकवण्यासाठी येणारा हा सरासरी खर्च आहे. खतं, बी बियाणे, वाढलेली मजुरी, कीटकनाशकं या सगळ्यांचे भाव आज गगनाला भिडलेत. कुठे हा खर्च 1300-1500 असेल तर कुठे थेट 1700च्या घरात जातो. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे, बाजारात पाऊल ठेवण्याआधीच शेतकऱ्याच्या खिशातून एवढी मोठी रक्कम गेलेली असते. आणि इथंच खरं दुःख आहे. आपण मगाशी पाहिलेला उत्पादन खर्च आहे 1500 रुपये, पण बाजारात प्रत्यक्षात सरासरी दर मिळतोय फक्त 700 रुपये. अगदी नशीब जोरावर असलं आणि सर्वोच्च भाव मिळाला तरी तो 1000च्या वर जात नाही. आता साधी वजाबाकी केली तरी लक्षात येतंय की प्रति क्विंटल मागे 500 ते 1400 रुपयांचा निव्वळ तोटा होतोय. ज्याला बाजारात 100 रुपये भाव मिळाला तो तर अक्षरशः 1400 रुपयांच्या तोट्यात आहे. असा व्यवसाय जगाच्या पाठीवर कुठे चालतो का, की जिथे माल विकल्यावर नफ्याऐवजी फिक्स तोटाच होणार आहे? आता साहजिकच तुमच्या मनात येईल की यावर सरकार काहीच करत नाही का? तर नाफेडची खरेदी हा एक उपाय सांगितला जातो. पण ती यंत्रणा किती सदोष आहे हे आता आपण बघूया. खुल्या बाजारात आणि नाफेडच्या खरेदीत खूप मोठा फरक आहे. खुल्या बाजारात लिलाव निदान पारदर्शक तरी असतो. तिथे भाव कोसळलेले असतात, तो भाग वेगळा. पण नाफेडचं काय चालतं? त्यांची खरेदी अनेकदा थेट बांधावर होते, जिथे पारदर्शकता शून्य असते. त्यातही अनेकदा कमी दर्जाचा माल उचलला जातो. आणि गंमत बघा, जेव्हा नाफेड असा कमी भावाने घेतलेला कांदा बाजारात आणतं तेव्हा आधीच पडलेल्या खुल्या बाजारातले भाव अजूनच खाली येतात. म्हणजे जी यंत्रणा भाव सावरण्यासाठी बनवलीये तीच भाव पाडायला कारणीभूत ठरतीये. नाफेडच्या सध्याच्या परिस्थितीकडे नजर टाकली तर काय दिसतं? 12 मे 2026ची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण यांचं टार्गेट किती आहे? फक्त 2 लाख मेट्रिक टन. महाराष्ट्रातल्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत हा आकडा 1% कमी आहे. म्हणजे अक्षरशः समुद्रात एक थेंब टाकल्यासारखं. शिवाय अनेक तज्ज्ञ छाती ठोकपणे सांगतात की या सगळ्या प्रक्रियेत तुमच्या आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यापेक्षा शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मोठ्या खरेदीदार संस्थांचाच खिसा जास्त गरम होतोय. मग या सगळ्यावर उपाय काय? तर सध्या सर्वात जास्त चर्चा होतीये ती भावांतर योजनेची. हा एक अत्यंत प्रभावी आणि थेट उपाय ठरू शकतो. ही भावांतर योजना म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? तर सोप्या भाषेत सांगायचं तर भाव फरक योजना ही एक अत्यंत ट्रान्सपरंट अशी सिस्टीम आहे. इथं सरकार तुमचा कांदा विकत घेत नाही, तर सरकार एक योग्य हमीभाव ठरवतं आणि तुम्ही बाजारात ज्या भावाने कांदा विकलाय त्या 2 भावांमधली जी तफावत आहे, जे नुकसान आहे, ते सरकार थेट तुम्हाला देतं. मध्य प्रदेशात सोयाबीनसाठी हाच प्रयोग अतिशय यशस्वी झाला होता. मग हाच फॉर्म्युला महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांसाठी का लागू होऊ नये, असा प्रश्न साहजिकच पडतो.
आणि ही योजना राबवणं काही रॉकेट सायन्स नाहीये, अतिशय सोपी प्रक्रिया आहे. पहिले म्हणजे ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्याने आपल्या सातबारावर कांद्याची नोंद करायची. दुसरं, आपला कांदा नेहमीसारखा खुल्या बाजारात नेऊन विकायचा. आणि तिसरं म्हणजे जर बाजारात भाव कमी मिळाला तर सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावातला जो फरक आहे तो थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतो. ना मध्ये दलाल, ना कोणती किचकट अडचण. आता हा हमी भाव किंवा मॉडरेट ठरवायचा कसा? तर त्याचंही गणित अगदी सोपं आहे. मगाशी आपण पाहिलं, उत्पादन खर्च आहे 1500 ते 1700 रुपये. स्वतः केंद्र सरकारचं धोरण सांगतं की उत्पादन खर्चावर 50% नफा मिळायला हवा, म्हणजे तो झाला 750 ते 850 रुपये. आता या दोन्हीची बेरीज केली तर कांद्याचा एक आदर्श भाव 2250 ते 2500 रुपयांच्या घरात असायला हवा. जर सरकारने एवढा भाव फिक्स केला आणि बाजारातल्या भावातला फरक थेट खात्यात दिला तरच आपला शेतकरी या संकटातून खऱ्या अर्थाने उभा राहू शकेल. आता या सगळ्या चक्रात आणखी एका घटकाचा विचार करणं खूप गरजेचं आहे, तो म्हणजे व्यापारी. व्यापाऱ्यांचं गणित आणि शेतकऱ्याची हतबलता यातला सत्तेचा असमतोल खूप भयानक आहे. अनेकदा शहरी भागातले लोक विचारतात, अरे मग भाव कमी आहेत तर शेतकरी कांदा साठवून का ठेवत नाही? त्यांना हे वास्तव माहीत नसतं की शेतकऱ्यावर खरीप हंगामाचा केवढा मोठा दबाव असतो. पेरणी तोंडावर आलेली असते, बी बियाणे, खते घ्यायची असतात, मजुरांना पैसे द्यायचे असतात, यासाठी हातात रोकड लागतेच लागते. आणि याच आर्थिक विवंचनेपोटी नाईलाजाने अगदी रडत रडत शेतकऱ्याला आपला कांदा कवडीमोल भावाने बाजारात विकावा लागतो. आणि इथंच व्यापाराचा फायदा होतो. हा विरोधाभास बघा. एकीकडे शेतकरी आहे जो पैशांच्या नितांत गरजेपोटी हंगामात आपला माल एकदम स्वस्तात विकतो, आणि दुसरीकडे व्यापारी आहे जो हाच स्वस्तात मिळणारा कांदा गोदामांमध्ये सुरक्षित साठवून ठेवतो आणि ऑफ सीझनमध्ये जेव्हा बाजारात तुटवडा असतो तेव्हा तोच कांदा चढ्या भावाने विकतो. टीव्हीवर जेव्हा आपण बातम्या बघतो ना की कांद्याने गाठला सर्वोच्च भाव, तेव्हा तो पैसा राबणाऱ्या शेतकऱ्याच्या खिशात जात नसतो, तो जातो या साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याच्याच खिशात. मग आता इथून पुढचा मार्ग काय? नुसतं रडत बसून तर चालणार नाही, काहीतरी ठोस कृती करावीच लागेल. सध्याच्या या बिकट परिस्थितीतून तरुण जाण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी काही अतिशय महत्त्वाचे सल्ले दिलेत. सगळ्यात पहिलं म्हणजे घाबरून जाऊन पॅनिक सेल करू नका. विशेषतः जो तुमचा ग्रेड ए दर्जाचा उत्तम प्रतीचा कोरडा आणि टिकणारा कांदा आहे तो अजिबात फेकून दिल्यासारखा विकू नका. तो साठवा आणि बाजाराचा कानोसा घेत टप्प्याटप्प्याने विका. सध्या बाजारात फक्त तोच कांदा काढा जो पावसामुळे खराब झालाय किंवा जो जास्त दिवस टिकणार नाहीये. आणि हो, नाफेड किंवा ई समृद्धी पोर्टलवर आपल्या पिकाची नोंदणी ताबडतोब करून घ्या, हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आता ह्या सगळ्याला एक मोठं राजकीय वळण सुद्धा मिळतंय. संपूर्ण राज्यातून दबाव वाढत चाललाय. ह्याच पार्श्वभूमीवर 18 मे 2026 रोजी लासलगावच्या बाजार समितीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्थिर बाजारभाव आणि तातडीची नुकसान भरपाई या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आता अशा राजकीय दबावामुळे किंवा रस्त्यावरच्या लढाईमुळे सरकार खरंच काही धोरणात्मक बदल करतं का, हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. तर मंडळी, याच एका मोठ्या प्रश्नावर आपण आज थांबतोय. एकीकडे रोज नव्या समित्या स्थापन होत आहेत, दुसरीकडे शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर येतोय. पण मायबाप सरकार खऱ्या अर्थाने या बळीराजाच्या वास्तवाची दखल घेणार का? भावांतर योजनेसारखा एखादा थेट आणि पारदर्शक निर्णय राबवण्याची हिंमत सरकार दाखवणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत किंवा तुमचा अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचत असतो. आणि जाता जाता पुन्हा एकदा शेती आणि शेतकऱ्यांच्या अशाच अत्यंत महत्त्वाच्या, सविस्तर आणि वस्तुनिष्ठ विश्लेषणासाठी आपल्या शेतकरी ज्ञान यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि ज्वलंत विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि जय बळीराजा.